आपला जो अभ्यास आपण करत आहोत डोंगरावरचं प्रवचन, आणि आपण बघितलं मागच्या वेळेस की कशा प्रकारे येशू ख्रिस्त आम्हाला जुनं नियमशास्त्र आणि येशू ख्रिस्ताचं जे राज्य येणार आहे त्याची धार्मिकता कशी असली पाहिजे त्याच्याबद्दल तो आम्हाला सांगत आहे. आणि आपण बघितलं जुनं नियमशास्त्र आणि येशूची शिकवण जेव्हा आपण बघितली की तो आम्हाला सांगत आहे की पहिला भाग आपण बघितलेला आहे योहानाचा शुभवर्तमानाचा 5 ते 18 वर्ष. त्यामुळे जर यहुदी त्याला जीव मारण्याचा अधिक धडपड करू लागले, कारण तो शब्दात मोडत असे. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवा समान करीत आहेत. आपण बघितलं की शास्त्रीय पुरुषी ख्रिस्ताला नियमशास्त्र मोडणारा आणि म्हणूनच वधस्तंभी देण्याचं कारण येत होतं की तो नियमशास्त्र मोडत होता आणि येशू ख्रिस्त देवा समान आहे हे काय करत होता, दाखवत होता. पण येशू ख्रिस्त इथं डोंगरावच्या प्रवचनामध्ये तो सांगत आहे की तुमची आणि आमची धार्मिकता जोपर्यंत शास्त्रीय पुरुषांपेक्षा अधिक होणार नाही तोपर्यंत आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आपण ख्रिस्ती लोकांनी नियमशास्त्र सुद्धा बघितलेलं आहे की नियमशास्त्र का अस्तित्वात आलेलं आहे. आपण बघितलं मनुष्याचं पाप दाखवण्यासाठी नियमशास्त्र आलेलं आहे. नियमशास्त्र पाळून इस्रायल लोक नाही तुम्ही आणि आम्ही स्वर्गात जाणार नाहीये. ते नियमशास्त्र आरशासारखं आहे. नियमशास्त्र हे तारणासाठी नाही तर तारणाऱ्याची गरज दाखवण्यासाठी हे नियमशास्त्र आहे. या पापापासून दूर जाण्यासाठी काही गोष्टी आम्हाला करणं गरजेचं आहे हे दाखवण्यासाठी आम्हाला हे नियमशास्त्र आहे. प्रियानो, आम्ही बऱ्याच वेळेस जेव्हा आम्ही बघतो की स्वर्गाच्या राज्याची संकल्पना काय आहे. पहिल्यांदा आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे तर त्याला काही काय सांगितलेलं आहे, काही क्रायटेरिया, निकष, प्रवेशाचे निकष काय येशू ख्रिस्तानं सांगितलेले आहेत. आता स्वर्गाचं राज्य ह्याची संकल्पना जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर स्वर्गाचं राज्य असं राज्य आहे ज्या राज्यावर परमेश्वर राज्य करीत आहे. संपूर्ण सृष्टीवर परमेश्वर राज्य करत आहे. यात सध्याचं आपण आध्यात्मिक वास्तव्य बघू शकतो, वास्तविकता बघू शकतो, आणि मग भविष्यातील जे राज्य असणार आहे, नवं यरुशलेम असणार आहे, सार्वकालिक जीवन असणार आहे, ह्या दोन्हींचा काय म्हणतो आपण जेव्हा स्वर्गाचं राज्य म्हणलेलं आहे त्यामध्ये काय आहे, समावेश आहे. येशू ख्रिस्तानं या स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगत असताना दाखले दिलेले आहेत आणि दाखले आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. अनेक दाखले दिलेले आहेत. त्यात मत्तई 13 मध्ये प्रामुख्यानं 2 दाखले एकाला एक लागून आम्हाला पाहायला मिळतात. मोहरीचा दाना आणि व खमीर यांचा दृष्टांत किंवा दाखला म्हणलेला आहे, नाही का. मोहरीचा दाना आणि खमीर या दोन्ही दाखल्यामध्ये त्या दाखल्या, आता हा वेळ नाही आपल्याला, आपण दाखले एकदा आपण नंतर सगळे दाखले येशू ख्रिस्तांचे जेवढे सांगितलेले आहेत मग त्या दाखल्यांचा अभ्यास कसा करायचा असतो ते पण आपण नंतर बघणार आहे. आणि मग त्या दाखल्यातून बोध कसा घ्यायचा असतो त्याच्यावर रिसर्च करायचा नसतो. पण दाखले असे आहेत की जे वरवर जे समजल तेच आपल्याला घ्यायचं आहे, नाही का. ही पद्धत आहे दाखले शिकण्याची, ते आपण नंतर बघणार आहे. पण हे 2 दाखले प्रामुख्यानं तो स्वर्गाच्या राज्याबद्दल, तो म्हणतो स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो की दुसरा दाखला तो म्हणतो की स्वर्गाचे राज्य 33व्या वचनात खमीरासारखं आहे. बघा, दोन्ही दाखल्यांमध्ये आम्हाला वाढ आम्हाला दिसते आणि परिवर्तनशील जी शक्ती आहे हे दर्शवणारे 2 दाखले आहेत. तिथं परिवर्तन आहे, त्या राज्यामध्ये परिवर्तन आहे, त्या राज्यामध्ये वाढ आहे. बघा, इथं आम्ही वाढतो न वाढतो, परिवर्तन होतंय नाही होते, पण जर मला देवाच्या राज्यात जायचं आहे तर माझ्या जीवनाचं परिवर्तन होणं
परिवर्तनीय शक्ती माझ्यामध्ये असणं आणि वाढ होणं, खुंटलेली नाही, तिथं वाढ आहे. आणि म्हणून स्वर्गाचं राज्य ह्याचा काय म्हणतो आपण एक जर क्रायटेरिया हे बघायचं म्हणलं, त्याचे वैशिष्ट्य म्हणले तर जिथं वाढ आहे आणि परिवर्तनशील शक्ती आहे. आता ह्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये जाण्याच्या क्रायटेरिया काय आहे बघा. धार्मिकता आणि स्वर्गाचं राज्य यांच्यामध्ये फार घनिष्ठ नातेसंबंध आहे. लक्षात ठेवा, फार घनिष्ठ नातेसंबंध आहे. आता जर मत्ते याचा 5वा अध्याय, जे आजचं मन्नाचं वचन आहे, 5वा अध्याय आणि 20व वचन आपल्याला पाहायला मिळतं. मी तुम्हाला सांगतो, शास्त्रीय परुषी यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमची नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. हे नीतिमत्व काय? धार्मिकता आहे. नीतिमत्व ही आमची धार्मिकता आहे आणि ही वाढल्याशिवाय, म्हणजे येशूच्या शिकवणीप्रमाणे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी धार्मिकता ही मुख्य आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून आम्हाला धार्मिकतेकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या धार्मिकता देवाच्या वचनामध्ये दाखवले नाही का. आमची धार्मिकता कशी आहे? फाटक्या चिंधीसारखी आहे. शास्त्रीय पुरुषांची धार्मिकता कशी होती? बाहेरची धार्मिकता होती. पण येशू ख्रिस्त या ठिकाणी जेव्हा तो त्या धार्मिकतेबद्दल बोलत आहे, तो देवाच्या राज्याचा आणि धार्मिकतेचा किती जवळचा नातेसंबंध आहे, किती जवळचा आहे हे सांगत असताना, तुम्ही 21व्या वचनापासून जर पुढे जर वाचत गेलो आपण 48 वचनापर्यंत, आम्हाला पाहायला मिळतं की ही धार्मिकता आहे, ही आंतरिक धार्मिकता आहे, इनर. आम्ही आतून आमची धार्मिकता कशी आहे. आणि म्हणून देवाच्या राज्याला आवश्यक असलेली धार्मिकता काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. तर देवाचं राज्य आहे म्हणजे तिथं राजा सुद्धा आहे नाही का. आणि मग या राजाला कोणत्या धार्मिकतेची अपेक्षा आहे आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. जर मला त्या राज्यात जायचं आहे तर त्या राजानं नाही का, आम्ही कुठल्या परदेशात जातो, दुसऱ्या देशामध्ये जातो नाही का, तर आम्हाला प्रोसिजर आहे. आम्ही उठल्याने गेलो जाऊ शकतो का? नाही आहे. तिथं आम्हाला काय केलं जातं? विजा घेतला जातो नाही का. विजा फार अवघड आहे तो मिळणं नाही का. तिथं गेल्यावर प्रश्न विचारले जातात नाही का तुम्ही चाललेला आहात, तिथं जाऊन काय करणार आहे तुम्ही नाही का, तुम्ही तिथं जाऊन नियम पाळणार आहे का, तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तिथल्या देशाची मान खाली जाईल असं तुमच्या जीवनात वर्तन असणार आहे का तिथं. त्याचं जर दिसलं तर तुमचा रिजेक्ट केला जातो. तसंच आम्हाला जर देवाच्या राज्यात जायचं आहे तर आम्हाला पहिल्यांदा पासपोर्ट असणं गरजेचं आहे नाही का. पासपोर्ट काय? येशू ख्रिस्त म्हणतो तुमचा पासपोर्ट काय? त्या स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे. धार्मिकता. धार्मिकता हा पासपोर्ट आहे. तो जर नसेल माझ्याकडं तर मी स्वर्गाच्या राज्यात माझा प्रवेशच होणार नाही. आता पासपोर्ट आहे पण मी कुठल्याही देशात जाऊ शकतो का? नाही. त्यासाठी मला व्हिसा अप्लाय करायला लागतो, इमिग्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे त्या प्रत्येक देशाचं ज्याप्रमाणे स्क्रुटिनी असते तशी देवाच्या राज्याची स्क्रुटिनी काय आहे. तिथला राजा कशाची अपेक्षा करत आहे, कोणत्या लोकांना तो आत घेऊ इच्छित आहे, हे आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि इथं हा राजा कशाची अपेक्षा करत आहे? आमचं अंतःकरण, आमचा अंतःकरणातील हेतू, आमचं अंतःकरण, आंतरिक परिवर्तन हे त्या राजाला अपेक्षित आहे. आमचं बाह्य नियमशास्त्र पाळणं, आमचं बाहेरील धार्मिकते
वर आमचा प्रवेश तो आम्हाला देणार नाही. लक्षात ठेवा, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. जर मला स्वर्गात जायचं आहे तर मी बाहेरून किती धार्मिक आहे किंवा किती दाखवतो. कारण परमेश्वर, लक्षात ठेवा, तुम्ही किती लोकांना फसवू शकता. कदाचित इमिग्रेशन ऑफिसरला फसवू शकता, विजा देणाऱ्याला फसवू शकता आणि तुम्ही देशात प्रवेश करू शकता. पण स्वर्गाचं राज्य असं आहे की तो आमचं अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. बघा, असे स्कॅनर बसवलेले आहेत की आमचे आर पार, आमचं विचार, आमचे हेतू, आमचं देवाबद्दलचे आमच्या अंतःकरणातली व्याकुलता, हे सगळं परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही कधीच बाहेरून धार्मिक दाखवण्याच्या फंदात पडू नये. जर मला खरंच देवाच्या राज्यात जायचं आहे तर तिथं क्रायटेरिया काय आहे हे मला समजून घेणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या 21 पासून 48 वचनापर्यंत आपण नंतर अभ्यास करणार आहोत त्या सगळ्या गोष्टीचा. पण या सगळ्या वचनांमध्ये आम्हाला एकच पाहायला मिळतं की तो बाहेरील धार्मिकतेबद्दल बोलत नाही, तर तो आंतरिक. एक बघूया आपण, खून करू नकोस आणि जो कोणी खून करीतो त्याला न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगण्यात आले होते, हे तुम्ही ऐकले आहे. बघा, ह्याचा आपण डिटेल अभ्यास करणार आहे. पण येशू ख्रिस्त काय सांगत आहे? बाहेरील धार्मिकता आहे, हे बाहेरील कृत्य, खून करू नकोस, हे जुन्या ह्याच्यात होतं. पण जेव्हा आता येशू ख्रिस्त या राजासनावर आहे, जेव्हा तो बघत आहे आपल्याकडं, तो आता म्हणतो बाहेरील धार्मिकता उपयोगाची नाही, आंतरिक धार्मिकता. तो आता म्हणत आहे, मी तर तुम्हाला सांगतो आता हा आहे आंतरिक धार्मिकता. जो कोणी आपल्या भावावर रागवेल, आणि कंसात काय लिहिले, उगाचच, म्हणजे कारण नसताना रागवेल, तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. बघा, तो काय म्हणत आहे, तुम्ही अंतःकरणात जर एखाद्या व्यक्तीला काय गरज नाही आणि तुम्ही त्याला रागवला, काय गरज नाही, अरे वेडगळा म्हणलाय, अंतःकरणातून उद्देश तुमचा, हेतू म्हणजे काय, हेतू त्या व्यक्तीला काय करायचं, तुम्हाला कमी लेखायचं आहे, त्याला काय करायचं, बॅक फुटवर न्यायचं आहे, नाही का. इनडायरेक्टली परमेश्वर म्हणतो तुम्ही ऑलरेडी खून केलेला आहात. म्हणजे बाहेर कृतीपेक्षा आतून जे आहे अंतःकरण. आणि म्हणून आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जर मला जायचं आहे तर बाहेरील सगळ्या गोष्टी पाळण्यापेक्षा मी अंतःकरणातून देवाच्या आज्ञा, देवाच्या वचनं आम्ही कसे पाळतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणून डोंगराच्या प्रवचनावर येशू ख्रिस्ताची ही शिकवण आहे 5व्या अध्याय ते 7व्या अध्यायापर्यंत. तो आम्हाला देवाच्या राज्याबद्दल सांगत आहे, राज्यातील नागरिक कसे असले पाहिजे त्याबद्दल तो सांगत आहे. थोडक्यात आम्हाला पूर्ण डोंगरावरचं प्रवचन आमच्या जीवनासाठी किंवा त्या स्वर्गीय राज्यातील जीवनासाठी आपल्याला एक ब्ल्यू प्रिंट तो काय करत आहे, देत आहे. त्या राज्याच्या आणि त्या राजाच्या तत्वांशी सुसंगत असलेली मनोवृत्ती आणि आमची प्रवृत्ती यावर तो प्रकाश टाकत आहे. आमची मनोवृत्ती कशी असली पाहिजे, आमची वृत्ती कशी असली पाहिजे, आमचे विचार आचार कसे असले पाहिजेत, तर त्या देवाच्या राज्यात बरोबर आणि त्या राजाबरोबर ते जुळणारे असले पाहिजे. म्हणून तर आम्ही इफिसकारास पत्र एवढा वेळ का शिकलो, आम्हाला ते परिवर्तन करत आहे. तो आम्हाला त्याने आम्हाला अशासाठी निवडलं, अशासाठी पाचारण केलं, आम्ही त्याच्या प्रतिमेचं व्हावं.
आम्हाला त्याच्यासारखं, त्याच्या बरोबर सुसंगत व्हायचं आहे. आम्हाला जग आणि जगातल्या लोकांबरोबर सुसंगत व्हायचं नाहीये. आम्हाला परमेश्वराबरोबर, ख्रिस्ताबरोबर आणि त्याच्या राज्यातील तत्वांबरोबर आम्हाला काय व्हायचं आहे, सुसंगत व्हायचं आहे. आता बघा 5वा अध्याय 3ऱ्या वचनापासून 9व्या वचनात आपण बघितलं की राज्याचे नागरिक म्हणून आपण बघितलं विश्वासणाऱ्यां कसे असले पाहिजेत, नम्र असले पाहिजेत, दयाळू असले पाहिजेत, शांती यासारखे मूल तत्व प्रदर्शित करण्याबद्दल आम्हाला काय सांगितलेलं आहे. आता तिथले इथिक्स काय आहेत ते 21 पासून 48व्या वचनापर्यंत आम्हाला बाहेर मध्ये येशूच्या शिकवणीत आमचे नियम आहेत, सामाजिक नियम कसे आम्ही जगलं पाहिजे, सांस्कृतिक नियम आहेत की आम्ही कसं आमचं जीवन जगलं पाहिजे आणि उच्च नैतिक मानांक काय म्हणतो आपण बेंचमार्क तो आम्हाला सेट करून देत आहे. या 21 पासून 48 वचनापर्यंत तो आम्हाला हे जे आंतरिक धार्मिकता आहे, इनर रायचियसनेस, याबद्दल तो आम्हाला एक स्टँडर्ड देत आहे. ते स्टँडर्ड आम्ही कमी केलं आम्ही प्रवेश करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही हे राज्याचं नीतिशास्त्र काय आहे, आमची तिथे नीती कशी असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो नाही का, आपलं 60-70 फार झालं, 80 वर्ष ही आमची काय नेट प्रॅक्टिस आहे नाही का. मॅच आपल्याला कुठं खेळायचे, सार्वकालिकचे. आम्ही तिथे गेल्यावर बदलू, तिथं जर तसं जर असेल तर आमचा प्रवेशच तिथं होणार नाही. आम्ही प्रॅक्टिसच केले नाही, ऑलिम्पिकमध्ये आम्हाला देतील का घेऊ, नाही. आमची प्रॅक्टिस कशी आहे, आम्ही जर प्रॅक्टिसमध्ये परफेक्ट जर असू तरच आम्ही मोठी मॅच खेळायला काय होणार आहे, क्वालिफाय होणार आहे. म्हणून सांगितलं तुम्ही थोडक्याविषयी काय राहा, विश्वास. आम्हाला दिलेलं आहे 60-70 फार झालं तर 80 वर्ष. यामध्ये आम्हाला काय करायचं आहे, देवाचं हे नीतिशास्त्र काय आहे, देवाचं तिथं जाण्याचे क्रायटेरिया काय आहे, यासाठी तर आपल्याला हा वेळ दिलेला आहे, हा कृपेचा काळ का दिलेला आहे. आम्ही स्वतःला काय करावं, बाहेरील धार्मिकतेपेक्षा इनर रायचियसनेस, आतली धार्मिकता काय करावी, आम्ही ती घ्यावी. आणि म्हणून या डोंगरावरचं प्रवचन आम्हाला तो बेंचमार्क, आम्हाला ख्रिस्तानं पूर्ण केलेलं जे नियमशास्त्र आहे तो दिलेला आहे. आम्ही लोकांबरोबर कसं वागायचं, आपण सहज म्हणतो अरे मूर्खा नाही का, सहज अरे वेड्या नाही का, आमचे ते बोळी भाषेत केले आपण नाही का, अरे मूर्खा सहज म्हणतो नाही का आपण अरे मूर्खा. पण जर देवाच्या राज्यातील धार्मिकतेबद्दल अरे मूर्खा म्हणलं तर काय होणार आहे, नरक अग्नी. कधी आम्ही विचार केलाय का काय स्टँडर्ड आहे. आणि हे स्टँडर्ड म्हणून त्या राज्यात जाणं सोपं नाहीये. बघा नरकाकडे जाणारा रस्ता कसा आहे, अरुंद आहे, पण काय रुंद आहे, पसरट आहे नाही का. पण स्वर्गाकडे जाणार काय आहे, अरुंद. का आहे, कारण त्या लोक कमी जाणार आहेत. का, कारण तिथं अनेक अशा परीक्षा आहेत. आम्हाला या सगळ्यातून पार करून आम्हाला काय करायचं आहे, जायचं आहे. या राज्याचं सामर्थ्य काय, सामर्थ्य काय, तर स्वर्गाचं राज्य आध्यात्मिक अधिकाराने चालणार आहे. बघा 10वा अध्याय मत्तयाचं शुभवर्तमान कोणतरी काढा, 7 आणि 8 वचन. 10वा अध्याय 7 आणि 8 वचन. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. बघा हे स्वर्गाचं राज्य काय आहे ह्याची एक टेस्ट दिलेली आहे.
काय म्हणते, स्वर्गाचं राज्य आलेल्याची घोषणा करत जा. बघा, कारण हे आध्यात्मिक अधिकारानं भरलेलं आहे हे राज्य. जे विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याच्या शक्तीच्या द्वारे बदललेले जीवन जगण्यास सक्षम करते. हे आत्मिक जीवन आहे, हे आध्यात्मिक जीवन आहे, हे परिवर्तन झालेलं जीवन आहे. आणि तिथं अधिकार आहे. रोग्यांना बरे करा, मेलनं उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळालेलं आहे, फुकट द्या. राज्याबद्दल आम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, राज्यातील परिपूर्णतेची आम्ही अपेक्षा करणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघा, भविष्यातील पूर्णता काय, मत्तई याचा 25वा अध्याय 31 पासून 34 वचन, कोणतरी वाचा. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या का? आशीर्वादित हो या. या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. बघा, ही भविष्यातील पूर्णता येशू ख्रिस्त त्याच्या सेवा कार्य असताना तो म्हणत आहे की त्याचा लाभ घ्या. बघा, येशूचं पुनरागमन येणार आहे, तो येणार आहे, राज्य करणार आहे, याची भविष्यवाणी आणि त्याची पूर्तता आपण म्हणू शकतो. येशूच्या सेवेच्या काळात तो उपस्थित असताना त्यानं काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. तो म्हणतो, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवाचं येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील. आणि जसे मेंढपाळ मेंढरांपासून शेरड्यांपासून मेंढरे वेगळे करतो, तसे तो त्यांना एकमेकापासून वेगळं करेल. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना आपल्या डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल. आता उजवीकडे कोण आहेत? मेंढरा आहेत. अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हा करता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कधी केलंय? परमेश्वरानं त्याचं राज्य जगाच्या स्थापनेत, जे ऑलरेडी तुमच्यासाठी ते तयार आहे. फक्त प्रश्न आहे, तुम्ही उजवीकडे असणार आहे का डावीकडे असणार? प्रश्न आहे, तुम्ही उजवीकडे असणार आहे का डावीकडे? उजवीकडे असणारे कोण आहेत? जे आंतरिक धार्मिकता, ज्यांनी तो क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे. आंतरिक धार्मिकता, हृदय पूर्ण आत्म्याने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने देवाची उपासना करणारे, आत्म्याने आणि खरेपणाने उपासक करणारे, खऱ्या आत्म्याने अंतकरणातून देवाची सेवा करणारे. कोणतरी बघतंय नाही काय, कोणतरी वाहवा म्हणाल म्हणून जर आम्ही करत असू, लोकांनी आम्हाला बघावं म्हणून जर आम्ही करत असू, ही सगळी बाह्य कोण असणार आहे? आम्ही शेरडा असणार आहे. आम्हाला काय व्हायचं आहे? मेंढरू व्हायचं आहे. आणि कोण आहेत ते? पित्याचे आशीर्वादित आहेत. का? आपण ते आशीर्वाद ऑलरेडी बघितलेले आहेत. कोण आहेत आशीर्वाद? ज्यांच्यावर परमेश्वर संतुष्ट आहे, ज्यांच्यावर परमेश्वराने त्यांच्या जीवनाने मान्यता दिलेला आहे, परमेश्वर त्यांच्याकडे बघत आहे आणि प्रसन्नमुख होत आहे.
परमेश्वर बाह्य रूप बघत नाही, अंतःकरण बघतो. प्रियानो, येशू ख्रिस्त या भूतलावर असतानाच तो आम्हाला त्या राज्याबद्दल भविष्यवाणी पूर्ण होणार आहे याची शाश्वती दिलेली आहे. 25 आणि 46 वचन काय म्हणते बघा. 46 वचन काय म्हणते. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यात जातील आणि नीतिमान जे धार्मिक आहेत, जे इनर धार्मिक आहेत बरं का. 25 जर वर जर बघितला तर ते येशू ख्रिस्त काय सांगत आहे. हा, जरा वाचूया का वर. हा जजमेंट ऑफ द नेशन. हा, आणि मग तुम्ही जर 23 अध्यायामध्ये जर गेला तर ते यांच्या धार्मिकतेबद्दल सांगितलं नाही का. शास्त्री आणि पुरुषांची नाही का. कशी आहे त्यांची धार्मिकता. चुना लावलेल्या थडग्यासारखी. बाहेरून पांढरी शुभ्र फार सुंदर दिसते, पण आत काय आहे, घाण आहे. प्रियांनो, ही धार्मिकता आहे आपण बघितली. आणि म्हणून मत्ती 25:46 मध्ये आम्हाला हे राज्य जे आहे, या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश केल्याद्वारे विश्वासणाऱ्यांना देवाच्या उपस्थितीत सार्वकालिक जीवनाची शाश्वती मिळालेली आहे. तिथं रडणं नाही, तिथं दात खाणं नाही आहे. बघा, हे सार्वकालिक जीवन आहे. कधी येणार आहे. येशू ख्रिस्त जेव्हा येणार आहे, मंडळीला उचललं जाणार आहे. कोण मंडळी उचललं जाणार आहे. ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे आणि जे येशू ख्रिस्ताच्या तत्वांशी सुसंगत आहेत, देवाच्या तत्वांशी सुसंगत आहेत, देवाच्या राज्यातील सगळ्या गोष्टी करण्यास कटिबद्ध आहेत, त्यांना उचललं जाणार आहे. प्रत्येक गळ्यात क्रॉस घातलेल्याला उचललं जाईल नाही. प्रत्येक पाळकाला उचललं जाईल नाही. लक्षात ठेवा, किती गंभीर. शास्त्रीय पुरुषांची धार्मिकता काय म्हणे, ती नाश पावणार आहे. आणि म्हणून ह्या राज्यामध्ये प्रवेश केल्याने विश्वासणाऱ्यांना देवाच्या उपस्थितीत अनंतकालिक जीवन मिळणार आहे. आणि मग नवीन स्वर्ग, नवीन पृथ्वी. हा, आपण बघूया, वाचूया 2 पेत्र याचा 3 अध्याय 13 वचन. 2 पेत्र 3 अध्याय 13 वचन. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. पुन्हा एकदा इथं नीतिमत्व वास करते असं ते राज्य असणार आहे. असं नवे आकाश आणि नवी पृथ्वी असणार आहे. पण आम्ही कधीच विसरू नये. आणि म्हणून धार्मिकता आणि राज्य या मूल्यांचा विश्वासणारे म्हणून तुम्ही नेहमी देवाच्या इच्छेशी आणि आमचा हेतू आम्ही काय करावा, एकत्र आम्ही करावं. आम्ही देवाच्या त्या राज्यावर आशा आणि आश्वासन जे आम्हाला मिळालेलं आहे, आम्ही बघितलं, त्याद्वारे आम्ही काय करावं, आमचं या भूतलावरचं जीवन आम्ही जगावं. तो म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, शास्त्रीय पुरुष यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय, धार्मिकता नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. 23 आणि 38 वाचूया आपण. मत्ती 23 ते 28. अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. या करावयाच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.
अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लागलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. तसे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही संदेशांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो त्या संदेशांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. यावरून तुम्ही संदेशांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात अशी स्वतःविरुद्ध तुम्ही साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल. म्हणून पहा, मी तुम्हाकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री यास पाठवितो. तुम्ही त्यांच्यातील कित्येकास जीवे मारले व वधस्तंभावर खेळला आणि कित्येकास तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी. बस आपण या ठिकाणी बघतो की आमची धार्मिकता शास्त्री आणि परुष यांच्यापेक्षा अधिक झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे बघा. आंतरिक पहिले शमूएल याचा 16 ते 7 मध्ये पण परमेश्वर शमूएला म्हणाला, तू त्यांच्या स्वरूपावर अथवा त्यांच्या शरीराच्या उंची काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्यांना नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराची पाहणे नसते. मानव बाहेरचे रूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. प्रियानो, परमेश्वर हृदय पाहतो, आमचं अंतःकरण पाहतो. आणि म्हणून आमची नीतिमत्व या शास्त्री आणि पुरुषासारखी बाहेरची असू नये, तर ती कशी असावी, आतील असावी. अंतःकरण मत्ते 22:37 म्हणतो, तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने काय कर, शरीराने कर म्हणले का. पण आमचं सगळं धार्मिकता, नीतिमत्व, जीवन जगण्याचं काय आहे, शरीरच आहे. मग चर्चला आम्ही येतो, प्रार्थनेला बसतो, कोणा चर्चला येतो नाही का, आम्ही त्या तयारीने येतो का, खरंच आज मला वर्शिपला जायचं आहे, वर्शिप करायचे, आराधना करायचे, हा खरंच परमेश्वराचं वचन मला ऐकायचं आहे, त्याच्या घरामध्ये मला जायचं, किती धन्यता आहे. पण आम्हाला उशीर का होतो, आमचं नटणं तटणं नाही का, हा असंच गेलो तर लोक काय म्हणतील, हा परमेश्वराला आपलं बाहेरचं रूप काही देणं घेणं नाहीये. परमेश्वर अंतःकरण बघणार आहे आणि म्हणून त्या अंतःकरणाला आम्ही काय करणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं. याकोब 1 मध्ये आम्हाला 26 आणि 27 वचन सांगते, आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपितेच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवेंचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कळंक ठेवणे हे आहे. फार महत्वाचं आहे. देवाच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण काय, अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे. त्यांनी बघा, बरेच लोक काय म्हणतो आपण, धर्मदाय करतात नाही का, प्रोग्राम ठेवतात नाही का, लोकांना आणलं जातं नाही का, आणि मग ते दिलं जातं नाही का, फोटो बिटो काढले जातं नाही का.
पण कधी त्या लोकांना खरंच त्याची गरज आहे का, किंवा ते लोकांची गरज आहे का बघितली का नाही. हे ढोंगीपणाचं देखावपणाचं आहे. पण खरंच कोणतरी येतं आणि खरंच जेव्हा आपल्याला समजतं त्याची गरज आहे, आणि तेव्हा आम्ही जेव्हा मदत करतो देवाच्या दृष्टीने, ते शुद्ध आणि निर्मळ काय आचरण आहे. दुसरी गोष्ट स्वतःला बघा, शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण काय आहे. दुसरी गोष्ट स्वतःला जगापासून निष्कळंक ठेवणे. कुठल्याही प्रकारचं डाग कुणीही आम्हाला चुकीच्या गोष्टीद्वारे दोष लावता कामा नाही. जगापासून निष्कळंक. जग आणि जगातल्या गोष्टी आम्ही टाकून द्याव्यात. हे देवाच्या दृष्टीनं काय आहे, शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण आहे. प्रियानो, कधी आमची शास्त्रीय पुरुषांपेक्षा अधिक होणार आहे धार्मिकता, नीतिमत्व, जेव्हा आम्ही बाहेरील गोष्टी न करता आतून करायला लागू. आणि मग आतून जेव्हा कार्य होतं ना, ऑटोमॅटिक आमच्या जीवनात आमच्या शरीराद्वारे दिलं जातं, दाखवलं जातं, नाही का. आणि म्हणून परमेश्वरानं जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वर नेहमी बघा, जग आणि परमेश्वराचं सिद्धांत विरुद्ध आहेत. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो जगाशी समरूप होऊ नका, जगाशी समरूप होऊ नका. कारण देवाचे तत्व आणि जगाचे तत्व एकमेकाचे विरुद्ध आहेत, एकत्र नाही आहेत. आणि म्हणून आम्ही स्वतःला जीवन जगत असताना आम्ही देवाचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वरानं आत्मा, जीव आणि शरीर असा बनवलेला आहे. शरीर नाशवंत आहे, माती आहे, मातीला मिळणार आहे. पण आत्मा आणि जीव देवाचं वचन सांगते चिरकाळ टिकणार आहे. हे सार्वकालिक आहे. आणि म्हणून आत्म्याला कवर आहे जीवाचं, जीवाला कवर आहे कशाचं, शरीराचं. लक्षात ठेवा, परमेश्वर आत्म्याशी बोलतो, आत्म्याचा परिणाम जीवावर होतो आणि जीवाचा परिणाम शरीरावर होतो. तेव्हा खरी उपासना होते, खरी धार्मिकता उदयास येते. पण जर आम्ही जगाचा विचार केला तर जग पहिलं बाहेर रूप बघतं, नाही काय, फॅशन, दिखाऊपणा, पॅकेजिंग. आत माल कसा का असना, पॅकिंग कसं असलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह. लोकांना असं बघितल्यावर पॅकिंग, आत माल कसला आहे काय माहित नाही. ही जगाची नीतिमत्व आहे, धार्मिकता आहे. पण परमेश्वर आतील इनर मॅन कसा आहे. आणि म्हणून शास्त्रीय पुरुषांची बाहेरील पॅकेजिंगच चांगलं होतं, पण आत माल खराब होता. परमेश्वराची इच्छा आहे माल चांगला असावा. ख्रिस्ती विश्वासणारे आत्म्यामध्ये आणि जीवामध्ये परमेश्वराबरोबर काय असले पाहिजे, समरूप असले पाहिजे. आपण बघितलं निवास मंडपाच्या ह्याच्यात आत्मा आणि जीव, परमपवित्र पवित्र स्थान, या ठिकाणीच देवाची उपस्थिती आहे. त्याच्याबरोबर फेलोशिप आहे, त्याच्याबरोबर समक्षता आहे. आणि ह्या दोन गोष्टीच आम्हाला काय करणार आहेत, स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहेत. आणि एकदा आत्मा आणि जीव एका बाजूला असतं की नाही, शरीर आपलं आपण त्यांच्या बाजूने येतं, लक्षात ठेवा. पण आत्मा आहे आणि जीव आणि शरीर जर जगाकडे असेल तर आत्मा विजून जातो. पण आत्मा आणि जीव जेव्हा देवाच्या समक्षेत असतात, शरीर ऑटोमॅटिक त्याच्याबरोबर अलाइन करतं. आणि म्हणून पहिलं
आत्मिक आम्ही जेव्हा जोडलं जातो मग आमचे विचार बदलायला लागतात, आमच्या इच्छा बदलायला लागतात आणि एकदा का इच्छा आमच्या भावना बदलल्या, देवाकडे आल्या, आमचं शरीर ऑटोमॅटिक स्तुतीने आराधना करायला लागतं. तेव्हा सांगायला लागत नाही हात उंच करा, ऑटोमॅटिक हात उंच, ऑटोमॅटिक अश्रू उगळतात. का? कारण आत्मा जीव देवाच्या कनेक्टेड मध्ये आलेले आहेत. प्रियानो, आज जगामध्ये व मंडळीमध्ये काय चाललेलं आहे? लोकांना ख्रिस्ती बनायचं आहे, मंडळीच्या सेवेचा उपभोग घ्यायचा आहे. त्यांना अशी इच्छा आहे की नरकापासून त्यांची सुटका व्हावी. पण लोकांची इच्छा आहे, मंडळीनं आमच्यापासून कशाची अपेक्षा करायची? आज मंडळीमध्ये ते चाललंय. बघा, तुम्ही विचार करा. सगळं पाहिजे आम्हाला, मंडळीतलं सगळं उपभोग घ्यायचे, सगळ्या सेवेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे, आम्हाला नरकापासून सुटायचं आहे. पण आमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या धार्मिकतेची, नीतिमत्वाची अपेक्षा करायची नाही. केलं की मग पाकाची गेली सुट्टी. मंडळांमध्ये तेच चाललेलं आहे. सत्य बोललं की लोकांना आवडत नाही. प्रियानो, आम्ही असे ख्रिस्ती असू नाही. शास्त्री व पुरुषी नियमशास्त्र पाळत होते आणि नियमशास्त्र पाळणं हेच केवळ त्यांच्या जीवनाचा काय होतं? उद्देश होता. जोपर्यंत ते नियमशास्त्र पाळत होते तोपर्यंत त्यांना आनंद होत होता. पण ख्रिस्ती विश्वासणारे, जे आत्म्याने खरेपणानं देवाचे माग चाललेले आहेत, ते लोक ख्रिस्तावरील प्रीतीच्या द्वारे नियमशास्त्र पाळणारे आहेत. लक्षात ठेवा, आमची धार्मिकता शास्त्रीय पुरुषांच्या धार्मिकतेपेक्षा किंवा संख्यात्मक किंवा कृतीने अधिक आम्ही कधीच होऊ शकत नाही. तुम्ही त्यांचे विचार करा. त्या बडीशेपचं पण ते काय देत होते? साधी बडीशेप चाही तो दशांश, म्हणजे किती काटेकोरपणे ते पाळत होते. तुम्ही आणि आम्ही त्यांच्या संख्यात्मक आणि कृतीनं जर काय म्हणतो, क्वांटिटी आणि कृतीनं जर आम्ही बघितलं तर आम्ही ती कधीच करू शकत नाही. पण जर आम्हाला येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे? शास्त्रीय पुरुषांपेक्षा अधिक जर झाली नाही, आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे आमची क्वालिटी, आमच्या धार्मिकतेची क्वालिटी. क्वांटिटी नाही. क्वांटिटीने तर तुम्ही आम्ही त्यांची तुलनाच करू शकत नाही. फार पुढे आहे ते आमच्या. पण क्वालिटी, आपण आमची धार्मिकता चांगल्या प्रतीची, क्वालिटीची, अंतःकरणातून येणारी धार्मिकता आमच्याकडे असली पाहिजे, तरच आमचा स्वर्गात प्रवेश होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, ती धार्मिकता आहे. स्वर्गाचे राज्य बघितलं आपण काय आहे? स्वर्गाच्या राज्यात जाण्याचे क्रायटेरिया काय? धार्मिकता आहे. आणि धार्मिकता दोन्हीकडे आहे. शास्त्रीय पुरुषांकडे पण धार्मिकता आहे, विश्वासणाऱ्यांकडे पण धार्मिकता आहे. पण दोन्हीतला फरक काय आहे? एक बाहेरील धार्मिकता आहे, एक आंतरिक धार्मिकता आहे. तुम्हाला ना मला त्यांच्यापेक्षा कृतीनं आणि संख्येनं आम्ही अधिक होऊ शकत नाही. आपल्याकडे एकच आधार आहे, तो म्हणजे आमची क्वालिटी धार्मिकतेची. आणि ती कशी असली पाहिजे? अंतःकरणातून असली पाहिजे. धार्मिकतेबद्दल आपण थोडे 3 वचनं बघूया आणि आपण थांबवणार आहोत. रोमकरासपत्र याचा 1 अध्याय आणि 17 वचन सांगतं, कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने
जगेल. हा शास्त्रलेख, या शास्त्रलेखाप्रमाणे ही आहे, नीतिमान विश्वासाने जगेल. बघा, धार्मिक कोण आहे? जो विश्वासानं जगतो. नीतिमान कशाने जगेल? विश्वासाने. आमच्या सामर्थ्यानं नाही, आमच्या ज्ञानानं नाही, आमच्या देहाच्या शक्तीनं नाही. हे जग आणि जगातल्या गोष्टी, शरीर, इन्फ्लुएन्स, ज्ञान, यावर चालतं. पण धार्मिक कोण आहे? जो देवावरील विश्वासानं काय करतो? चालतो. रोमकरासपत्र 3 अध्याय 22 वचन सांगतोय, हे देवाचं नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. आता ही धार्मिकता कशा आम्हाला मिळालेली आहे? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. आणि आम्ही बघितलेलं आहे, पवित्र स्थानात येशू ख्रिस्तच आहे जो आम्हाला सहाय्य करत आहे, जो आम्हाला पित्याकडे घेऊन जात आहे, पित्याबरोबरच्या सहभागितेमध्ये आम्हाला नेत आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो आमच्या प्रार्थनेची उत्तरं देत आहे, तो आम्हाला देवाचं प्रगटीकरण देत आहे, तोच आम्हाला पवित्र करणार आहे. आणि म्हणून आम्ही खुणावर विश्वास ठेवतो, स्वतःवर, मित्रांवर, जगावर का देवावर, ख्रिस्तावर. आज कुठेतरी आम्ही थांबणं आणि विचार करणं प्रियानो फार गरजेचं. फिलिप्पियरास पत्राचं 3 अध्याय 9 वचन, शेवटचं वचन आपण घेऊन थांबणार आहे. आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे. म्हणजे नियमशास्त्राचे योग्य नीतिमत्व कसं आम्हाला प्राप्त होतं? संख्यात्मक आणि कृतीच्या द्वारे. लक्षात ठेवा, माझे स्वतःचे नव्हे. आमची जर धार्मिकता बायबलमध्ये सांगितलेलं फाटक्या चिंधीसारखी आहे, आमच्यामध्ये चांगला असं काही वसत नाही. आम्ही स्वतःची धार्मिकता घेऊन कुठेही जाऊन गेलो तरी त्यामध्ये सामर्थ्य नसणार आहे. नियमशास्त्र योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. आमचं नीतिमत्व, ज्या नीतिमत्वाच्या शिवाय आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करणारच नाही आहे, ते नीतिमत्व आम्हाला कसं मिळणार आहे? जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्हाला देवापासून देवाचं नीतिमत्व आम्हाला मिळतं. प्रियानो, हेच उद्देश आम्हाला, आम्ही जे नियमशास्त्र आपण निवास मंडप आम्ही शिकत आहोत, निवास मंडपाचा आता प्रोजेक्ट आपण येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहोत. प्रियानो, हेच सत्य आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्या वेदीपासून आमचं जाणं हे पवित्र रस्त्यावर आहे, राजमार्गावर आहे. आणि तिचा क्रायटेरिया आहे, आमच्याकडे ते नीतिमत्व असावं, देवाचं नीतिमत्व. आणि हे फक्त ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळतात. म्हणून नियमशास्त्राचे योग्य नाही, तर ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे. त्याचं कारण काय? नियमशास्त्र अधूर होतं, अपूर्ण होतं, त्याच्यामध्ये छाया होती, त्यामध्ये कर्मकांड होतं. पण हे सगळं ख्रिस्ताला दर्शवणार होतं. आणि येशू ख्रिस्त जेव्हा आला, जेव्हा त्यानं पूर्ण झालं हे जेव्हा तो बोलला, तेव्हा त्याने नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेलं नियमशास्त्र, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्ताला ते दिलेलं काम जेव्हा आम्ही पाहतो, विश्वास ठेवतो
आणि त्याला अनुसरायला लागतो, तेव्हाच आम्हाला देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व मिळते. आणि मग देवापासून आम्हाला काय मिळतं, ते नीतिमत्व मिळतं. आणि आम्ही बघितलं की ते राज्यच असं आहे की त्या राज्यामध्ये काय आहे, नीतिमत्वाचं ते काय राज्य आहे. ते नीतिमत्वाचं राज्य आहे आणि आम्हाला ते बनायचं आहे, ते बनायचं. आणि म्हणून प्रियानो, येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ही क्वालिटी काय आहे ते आम्ही बघायला चालू करणार आहे. देवाचं वचन आम्हाला कसं क्वालिटी मेंटेन करायला सांगत आहे. आमची क्वालिटी आम्हाला नीतिमत्वाची कशी वाढवायची, त्याबद्दल आम्हाला काय करणार आहे, देवाचं वचन मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून आज आम्ही बघितलं राज्य काय आहे, त्याची क्रायटेरिया काय, त्याचा निकष काय, तिथं आम्ही कसं पोहोचणार आहे. आम्ही बघितलं धार्मिकता हा निकष आहे. आमच्यासमोर 2 प्रकारच्या धार्मिकता आहेत, जगाची धार्मिकता आहे, देवाची धार्मिकता आहे. कोणती निवड, परमेश्वर कुणालाही जबरदस्ती करत नाही. उजवीकडे कोण असणार आहे, डावीकडे कोण असणार आहे. बघा, परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहे. जो जेव्हा शेरडा आणि मेंढर वेगळी करल तेव्हा तो आमचा प्रत्येक जीवनातला क्षण, आमचा पश्चाताप, आमचा विश्वास, आमचं देवाबरोबरची सहभागिता, हे सगळं बघितलं जाणार आहे. आणि मग आम्ही शेरडा असणार आहे का मेंढरा असणार आहे हे ठरवलं जाणार आहे. आणि तो उजव्या बाजूला येणार आहे आणि त्यांना सार्वकालिक जीवन तो देणार आहे. प्रियानो, हे डोंगरावरचं प्रवचन नुसतं प्रवचन नाही आहे प्रियानो, तर देवाच्या राज्याची ब्ल्यू प्रिंट आहे. जशी निवास मंडप ही ब्ल्यू प्रिंट आहे, ती छायेमधली आहे. पण आम्हाला हे वास्तविक स्वरूप जेव्हा येशू ख्रिस्त आलेलं आहे, त्यानं ते अपूर्ण गोष्ट पूर्ण केलेलं आहे. आज जेव्हा ह्या दृष्टीने जेव्हा आम्ही निवास मंडप बघतो, तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थानं परमेश्वराची योजना काय आहे, आम्ही कसा प्रवेश करणार आहे, नाही का, हे आम्ही शिकावं. आणि जसं चंद्रावरती चंद्रयान उतरलं नाही का, किती योजनाबद्ध प्रिसाइज नाही का, तसं आमचंही लँडिंग एक दिवस कुठं व्हावं, स्वर्गात व्हावं नाही का. पण त्याच्यासाठी काय तयारी, रशियानं पण पाठवलं नाही का. हा, आमच्या नंतर पाठवलं, आमच्या आधी पोचणार होतं, पोचलं का नाहीये. का, कारण तयारी. प्रियानो, ह्या गोष्टी आम्ही आजूबाजूला बघतो नाही, आम्हाला अनेक गोष्टी दाखवत आहे परमेश्वर की आमचं जीवन कसं असावं. कदाचित लोक म्हणतील तुमचं ले हळू चाललंय तुमचं नाही का जीवन, हळू चालू दे, पण गॅरंटी आहे आम्ही उतरणार आहे. लोक नाव ठेवतील, जग कुठं चाललंय बघा, तुम्ही कुठं चाललाय. हा, पण आपल्याला माहित पाहिजे आम्हाला कुठं चाललेलं आहे, कसं जायचं आहे, काय काय केलं पाहिजे. जेव्हा आम्ही तयारीनं उतरू प्रियानो, तेव्हाच खऱ्या अर्थानं परमेश्वराला अपेक्षित ते फळ आम्ही देणार आहोत. आणि परमेश्वराची जी तारणाची योजना आहे प्रियानो, ही तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. आणि आमच्या द्वारे इतरांच्या जीवनामध्ये आम्ही बदल करायचा आहे. आम्ही जर धार्मिक आहोत, देवाच्या इच्छेनं चालणारे आहोत, तरच आम्ही इतरांसाठी आमच्या जीवनात कळवळ असणार आहे, इतरांसाठी प्रेम असणार आहे, इतरांना उचलून घ्यायची क्षमता आमच्यामध्ये असणार आहे. कारण हे राज्य बघा, जरी भविष्यकाळात जरी असेल तर त्याचं राज्य ऑलरेडी आमच्या अंतःकरणात त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. लक्षात ठेवा, देवाचं राज्य कुठे आहे, आमच्या अंतःकरणात आहे. कारण तो राजा आमच्या जीवनात काय करत आहे, अंतःकरणात वस्ती करत आहे. त्याचं राज्य ऑलरेडी चालू झालेलं आहे. प्रश्न आहे, आम्ही त्या क्रायटेरिया पूर्ण करत आहोत. जर आहोत, एक दिवस आम्ही पास होणार आहे आणि वर जाणार.
नापास झालो, अग्नी सरोवर आमच्यासाठी आहे, पण परमेश्वर इच्छा आहे आमच्यासाठी असू नाही ती. आणि म्हणून इतकं गोष्टी परमेश्वरानं पवित्र शास्त्रात आमच्यासाठी दिलेल्या आहेत. देवाची इच्छा एकच आहे, शास्त्रीय पुरुषाची आमची धार्मिकता असू नये, तर आमची क्वालिटी त्या धार्मिकतेची योग्य असं. आपण डोळे बंद करूया. मोरे अंकल आमच्यामध्ये आहेत, थोडा वेळ प्रार्थनेमध्ये चालवतील. पवित्र पवित्र बापा, तुमच्या दयेने आणि कृपेने माफ करू द्या आपा. तुमचं वचन